बातमी बोगस नोंदणीच्या द्वारे पीक विम्याची रक्कम लाटणाऱ्यांची आहे। सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विम्याची योजना सुरू केली खरी, पण या योजनेचे फायदे पदरात पाडून घेण्यासाठी अनेकांनी बनावट दस्तऐवज दाखवल्याचं उघड झालंय। त्यामुळे राज्यातील 5,07,656 शेतकऱ्यांची 178 कोटी 39 लाख रुपयांचा पीक विमा रोखण्यात आलाय। त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 4.5 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? इतक्या मोठ्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने हा सगळा घोटाळा केलाय? विलास, आजची ही जी बातमी आहे ती आपण दिव्य मराठी या वर्तमानपत्राच्या हवाल्याने देतोय, कारण त्यांच्या पुण्याच्या प्रतिनिधीनं कृषी संचालनालयातून तो अहवाल आज पब्लिश केलाय आणि जो असं सांगतो की राज्यातल्या 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची अनियमितता करून जवळपास 178 कोटी रुपये हे जास्तीचे मिळवलेले होते आणि या जास्तीच्या मिळवलेल्या पीक विम्याचा आता त्याच्या मागची जी कारण आहे त्याचा शोध घेऊन मगच ते वाटप केलं जाणार आहे आणि त्याची आता चौकशी सुरू आहे। गंमत अशी आहे की ह्या सगळ्या आकडेवारीमध्ये सर्वाधिक जर कुठल्या जिल्ह्याचं नाव असेल तर तो बीड आहे। म्हणजे बीडचा आणखीन एक वेगळा पॅटर्न इथं दिसतोय। 4.5 लाख तब्बल एवढ्या अधिक संख्येनं शेतकरी हे बीड जिल्ह्यातले कदाचित 100-125 कोटी रुपये 178 पैकी किंवा त्याहीपेक्षा अधिकची रक्कम ही एकट्या बीड जिल्ह्यातली असावी। हा झाला एक भाग, परंतु दुसरा भाग जो असा आहे तो असा आहे की यावेळेच्या सलग 3 वर्षाच्या दुष्काळानंतर मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी खूप मोठ्या संख्येने पीक विम्यासाठी अर्ज केलेले होते। त्यातून कधी नव्हे एवढी म्हणजे आता जेवढी 4,100 कोटी रुपयाचं यावर्षी पीक विम्याचं वाटप झालं त्यातली 50%हून अधिकची रक्कम ही एकट्या लातूर विभागामध्ये म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये वाटप झाली होती। आणि मला आठवतं की जुलै महिन्यामध्ये आपण सुद्धा तो रिपोर्ट केलेला होता की परळीतली अंबाजोगाईतली काही अशी विशिष्ट कुटुंब आहेत की ज्या कुटुंबांनी आपल्या शेतजमिनीच्या अनेक बँकामध्ये पीक पेऱ्यासाठीची रक्कम भरून एकेकानी जवळपास 90 लाख रुपये मिळवलेले होते। म्हणजे ही परळीतली गोष्ट होती, अंबाजोगाईतली गोष्ट होती, लातूरमधली गोष्ट होती। हे खरं आहे, म्हणजे बीड जिल्ह्यातले काही लोक ही हॅबिच्युअल आहेत हे आता मान्य करायला पाहिजे। परंतु आजचा जो अहवाल पब्लिश झाला त्यातले 3 महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेत। एक म्हणजे ही अनियमितता कुठल्या स्वरूपाची आहे, एक म्हणजे माझ्या नावावरती शेतजमीन नाहीये तरी सुद्धा मी पीक विमा भरलाय, दुसरं म्हणजे माझी जी शेतजमीन आहे त्याही क्षेत्रापेक्षा अधिकचा पीक विमा भरलाय, आणि तिसरा महत्वाचा मध्ये एकाच जमिनीच्या अनेक बँकामध्ये मी प्रीमियम भरलेले आहेत। मला असं वाटतं की जे हॅबिच्युअल मंडळी आहेत त्या हॅबिच्युअल मंडळींना वगळून इतर जे शेतकरी आहेत, कारण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की पीक विमा भरण्याची पद्धत काय, तर जशी जशी तारीख जवळ यायला लागते तशी तशी पीक पेऱ्याच्या नोंदी घेण्यासाठी शेतकरी तलाट्याकडे जातो आणि तलाट्याकडून ते पीक पेरा घ्यावा लागतो आणि मग तो पीक पेरा घेऊन बँकेत भरावा लागतो। हे सगळ्यांना ज्ञात आहे की तलाठी हे त्याच्या कार्यालयामध्ये बसून त्याच्या हाताखाली असलेली जी 4-10 मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या पीक पेऱ्याच्या नोंदी देतात। त्या ब्लॅटंट असतात, चुकीच्या असतात, काहीही माहिती नसतं, परंतु शेतकऱ्याची गरज असते ती निकड असते म्हणून जो काही पीक पेरा भरलेला आहे, जी काही नोंद दिलेली आहे त्या नोंदी घेऊन तो बँकेमध्ये जातो ते भरतं। मला असं वाटतं की याच्यामध्ये जे हॅबिच्युअल लोक आहेत त्यांच्यावरती तातडीनं गुन्हे दाखल करायला हवेत। मात्र जेवढ्या मोठ्या क्वांटममध्ये ज्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा पीक विमा आता अडवून धरलेला आहे ती सर्वथा चुकीची गोष्ट आहे। तातडीनं यातली चौकशी होऊन गुन्हे दाखल करून ज्यांना पीक विमा मिळाला पाहिजे त्यांना मात्र तातडीनं पीक विमा द्यायला पाहिजे। परंतु तू म्हणतोस तसं खरं आहे विलास की बीडचा एक अनोखा पॅटर्न पुन्हा एकदा समोर येताना दिसतोय। कदाचित फार मोठी मोठी नावं या सगळ्या घोटाळ्याची जर सविस्तर चौकशी झाली तर समोर येतील। विलास, धन्यवाद राहुल।